तर नमस्कार पुण्याची पब्लिक. तर आज आपला पहिला दिवस आहे ओला उबेरमध्ये गाडी चालवायचा. आता आपण गाडी काढतोय. खूप गाडीवरती धूळ झाली तर गाडी जरा पुसून घ्यायची आहे. तर बघूयात आज किती धंदा होतो. अजून आपण ऑनलाईन नाही आलो. तर आता वाजले तर आपल्याला पडली एक विशालनगरची ट्रिप. तिथं बघा तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. तर आपल्याला पिकअप करायचं आता विशालनगरवरनं 1 किलोमीटर. ही कस्टमर आहेत, ॲक्च्युली बाहेरच येऊन थांबले होते. मी आतमध्ये चाललो होतो. झाले आपली ट्रिप एंड आणि 144 रुपीज झाले त्यांचे. येस थँक्यू सर. पडते आपल्याला. नमस्कार भावांनो. पहिला कस्टमर आपण विशालनगरवरनं घेतला. विशालनगरवरनं हिंजवडीच्या कॉलेजमध्ये त्यांना सोडलं. कॉलेज कोणतं होतं माहिती नाही, नाव काय बघितलं नाही मी. तर आता बघूया, तिथनं हिंजवडीमध्येच थांबलो आहे मी. बघू दुसरी ट्रिप कोणती पडते मला. स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो मी. दुसरी ट्रिप पडली मला. 2 किलोमीटर पिकअप आहे, 17 किलोमीटर सोडायचं त्यांना. येतो तुम्ही. परवडाला अशी नव्हतीच, पण पिकअप केली नाही ती ट्रिप. निगडी नाही. तिथूनच आपल्याला पडली होती पाषाणची ट्रिप. तर पाषाणला आपण घेऊन आलो कस्टमरला. चेंबर ओपन करून ठेवला होता. चला कस्टमरला केलं ड्रॉप. तर आपल्याला त्याचे 105 रुपये फेअर भेटला होता. कस्टमरला ड्रॉप केला आपण आत्ता इथं. तर आपले आज आता बघू शकता 300 रुपये अर्निंग आहे 1 तासामध्ये. पण तर आलो आता उबेरवरती ऑनलाईन आपण. आज काय दिसणं गेलं उबेरचा हाल. ऑर्डर्स द्यायचा मला. एक ऑर्डर पडली, 1 किलोमीटर घ्यायचं आहे. 9 किलोमीटर 162 रुपयामध्ये. बघा तुम्ही हिसाब करा कोणत्या हिशोबानं देतो. उबेर खूप कमी रेट देतो सध्या. तर तिथं खूप वेळ थांबल्यावर पण आपल्याला ट्रिप पडली नाही. तर आपण आलो जरा पुढं. तर बघूया तिथं काय रुबी हिल्स कॉलनी ससून. 2 किलोमीटर घ्यायचं आहे फक्त. पण कार्ड पेमेंट आहे भाई. उबेरने एक असा सिस्टीम काढलाय ना कार्ड पेमेंटचा, सांगूच नका. हे ऑटोमॅटिक डायरेक्ट कार्डमधनं पैसे किती देतं किती नाही ते काहीच कळत नाही. त्यातले काय प्रमोशनचंच काहीतरी कट करून घेतं उबेर पण. तर फायनली आपल्याला पडली वाकडची ट्रिप उबेरवरती. तर आज उबेरची पहिली ट्रिप होती आपली. वाकडला घेऊन जायचं आहे, 13 किलोमीटर आहे. तर राहूनजी तर आता हे असं होतं. रॅपिडोवरती पण पडतं ते. तर रॅपिडोवरती ऑफ जाऊ आता, तोपर्यंत ही ट्रिप कंप्लीट नाही होत. तर चला आता कस्टमरला पिकअप करूयात मस्तपैकी. आणि चा जो फेअर आहे तुम्हाला मी दाखवतो किती येतोय तो व्हिडिओच्या लास्ट. ठीक आहे, चला भेटूयात. तर आलो आपण कस्टमरच्या लोकेशनवरती. तर कस्टमर हे पुढच्या सोसायटीच्या इथं गेटवरती बोलले होते. आपल्याला कॉल केला होता कस्टमरला. तर बघूयात कस्टमर येऊन थांबलेत का, नाहीतर मग परत एकदा कॉल करूया. तर इथं थांबलोय आपण पाषाणमध्ये. आता पाषाणची सोसायटी हा रस्ता कस्टमर आहे तिथं, मला पिकअप करायचं. कस्टमर आपले कस्टमरला केलं पिकअप. चला निघालो आता रस्त्यावर. 13 किलोमीटर आहे, 23 मिनटं दाखवत आहे. तर जाऊयात, चला दाखवतो तुम्हाला लास्टला ट्रिपच्या एंडला फेअर. हे बघू शकता आपण डायरेक्ट हायवे पकडलं आहे मॅडमच्या लोकेशनला. मॅडमला फक्त हायवेलाच जायचं आहे. एक कॉलेजमध्ये जायचं होतं मॅडमला आणि लेट झाला होता ऑलमोस्ट. तर मॅडम बोलले तर फास्ट घ्या गाडी. तर आपण घेतली फास्ट, आपली जेवढी लिमिट आहे तेवढी. तर बाई कस्टमरला असं उशीर होत असतं, ते बोलतात फास्ट घ्या.
पण तुमची जेवढी लिमिट आहे त्या हिशोबानंच गाडी चालवा. कारण कसं आहे, कस्टमरला लवकर सोडण्याच्या ह्याच्यामध्ये तुमचं काय गाडीचं नुकसान नाही असं काही करू नका. ठीक आहे. तर ते काय आपल्याला 4 पैसे एक्स्ट्रा देत नसतात तुम्ही लवकर आणलेत म्हणून. ठीक आहे. तर निघालो आपण हॅवेने, सोडूयात कस्टमरला. चला तुम्हाला दाखवतो यांचा आपल्याला फेअर किती भेटलाय ते. तर या कॉलेजमध्ये कस्टमरला केलं ड्रॉप, त्यांचे भेटले 250 रुपये आपल्याला. तर आपण उबेरची ट्रिप ड्रॉप केली वाकडमध्ये, शनी मंदिराच्या इथं आतमध्ये जरा एक स्कूल आहे, इंग्लिश स्कूल, तिथं ड्रॉप केल्यावरच लगेच आपल्याला रॅपिडोची राईड पडली. इथून हिंजवडीला सोडायचं त्यांना फेज 1मध्ये. तर बघू शकता ही सोसायटी आहे, त्या सोसायटीतनं पिकअप आहे त्यांचं. ही सोसायटी आहे, या सोसायटीतनं पिकअप आहे. तर बघू आता कस्टमर नाही आला, कस्टमरला मेसेज केला आपण, कस्टमर येईल आपण निघूयात. आज पुण्यातच हां 85 नाही मी एका मीटिंग चाललंय आले. हिंजवडीतच आहे, ती संपून कॉल करतो मी तुम्हाला. हिंजवडीला दुपारी मी ऑफिसला नसेल पण इथं फेज 1ला आहे मीटिंगला, तर मग यायचं असलं तर येऊ शकतो. काय बोललं, भेटू ना आपण ऑफिस. हां ऑफिसला दुपारी. तर सोडलो आपण कस्टमरला, हिंजवडीमध्ये आलो आहे. सोडतो आता ड्रॉप करून कस्टमरला. त्यांचा फेअर किती होता तर आलो लोकेशनवरती. कसं दिसतं भाई तुमचा आज भाऊ, एकदम कडक दिसतोय. गॉगल बिगल घालून मस्तपैकी गाडी चालवतो. कस्टमर जरा फोनमध्येच बिझी होते. ठीक आहे. कमेंटमध्ये सांगा भाऊ कसा दिसतोय आपला. साईडला लावतो. 124 झालं. Yes. 130 केले. येस सर, थँक्यू सर. तर सरांनी आपल्याला 5-6 रुपये एक्स्ट्रा पे केलेत. आणि त्यांना आपण 500 मीटर म्हणजे पहिलं पण सोडलं होतं, थोडं पहिलं ड्रॉप केलं आणि त्यांनी एक्स्ट्रा टिप पण दिली आपल्याला. तर सरांना 5 स्टार रेटिंग देऊ आपण आणि फ्रेंडली टाकू. ठीक आहे. तर आता बघूयात, तोपर्यंत आपण परत उबेरवरती इनला नेऊ. उबेरवरती बघू शकता तुम्ही, फक्त 200 रुपये. किती 12 वाजल्यात. फेज 3मध्ये नाही जात भाऊ आपण, तिथनं रिटर्न खूप पडत नाही. आणि तसं पण फेअर खूप कमी होतं. बघूयात जरासा गाडी असं वाटतं. कुछ भी करने का. पर हिंजवडी फेज 3 काय, शिवाजीनगर 17 किलोमीटरला जायचं. 17 किलोमीटर आणि किती देतोय बघा तो. 17 किलोमीटर म्हणलं तर कमीत कमी 350 रुपये द्यायला पाहिजे. काय होतंय काय माहिती. तर आपण आता एक कस्टमरला ड्रॉप केला हिंजवडी फेज 1मध्ये. आता इथून तर मला कधी ट्रिप पडतच नाही, मी आतापर्यंत भरपूर वेळा आलो इथं. बघू आता इथं एक जागी थांबतो जरा वेळ, कधी पडली ट्रिप तर ठीक आहे, नाहीतर मग पुढं जाऊन थांबायला लागेल आपल्याला जरा. तर हा स्पॉट कोणाला माहिती आहे मला सांगा फक्त. 1 मिनटं पडली आपल्याला 4 किलोमीटर हिंजवडीचे. तर बघू शकता 1 किलोमीटर घ्यायचं, 2 किलोमीटर सोडायचं कस्टमरला. तर आपण तर एवढी ट्रिप करू. आता हे रिक्षाचं भाडं झालं आपल्याला. स्क्रीन रेकॉर्डिंग बघा, मॅपमध्ये आता दाखवलं 1 किलोमीटर. जाऊयात कस्टमरला पिकअप करू.
बघू त्यांना कुठं सोडायचं आहे. हिंजवडीतच सोडायचं आहे, पण कुठं काय माहिती अजून. मला ऑलमोस्ट कस्टमरच्या पिकअप असे. त्यांनी एक हॉटेलचं नाव दिलं तर आपल्याला, हॉटेल के मास्टर. आपण आलो आता कस्टमरच्या पिकअपमध्ये. कस्टमरला एक हॉटेलमधनं पिकअप करायचं आहे. तर बघूया कस्टमर आता कुठं आहे. आत बोलवलं आहे आपल्याला. कस्टमरला केलं पिकअप आणि कस्टमरची OTP घेतो जरा बघूया. 3334. एसी चला रहा हूँ. ₹90 कस्टमरला AC पाहिजे होता, तर आपण AC ऑन केलं. काय बोलू आता. दाखवतो फेर किती येतो, कारण कधी कधी काय होतं फेरचं दाखवतं एक आणि ड्रॉप केल्यानंतर अमाऊंट पण चेंज होती. तर आपण नाईट झाल्यावरती बघूया किती होटल का एंट्रेंस बहुत बेकार कर दिया है. त्याआधी बघू शकता. आता मैं सोच रहा था ये एंट्री है क्या, अंदर जाओ कि नहीं सोच रहा था. कोई भी दिक्कत होता है किसी को भी, जब जिसको भी मैं ऊपर को बुलाया वही वहीं पर रुक गया. वो सोचते साले इतने बड़े मीटर है, इसके अंदर कहाँ जाएगा. कहाँ पे जाएगा वही तो. 130 200 मार रहा हूँ. हाँ यस चलिए स्कैनर है अपना सर. थैंक यू. साले और ये- अपन लोग आए थे, इधर आए थे ना, इधर आ गए थे, इस तरफ आ गए. इधर आके थोड़ा आगे चले गए क्योंकि लोकेशन आगे थी ना ये, इसकी वजह से कंफ्यूज हो गया. कंफ्यूज. क्या रे भाई, इधर नेटवर्क स्लो है, कैश ले ले. कैश बस चेंज दीजिए क्योंकि चेंज 500 का भी है मेरे पास. है क्या. नहीं है, नहीं है 500 नहीं बाद में लगता है मुझे. है. ये ले भाई. यस थैंक यू सर. चलो चलो मिलते हैं कुछ कभी मिलते हैं. किधर जाना है. हाँ एकदम मैं ये करूँगा, ये ये हो गया. तो थोड़ा हेल्प करना होगा भाई तुमको. हाँ सामान उतारना. सरांना जरा सामान. So the bro is doing a great work. You should all support him. He's very young and he's very talented, I would say that. So please support this guy. यस थैंक यू सर. No sir, we are bro. यस थैंक यू. साले कुछ भी बना के सब फेमस हो जा रहे हैं. हम भी कुछ भी बनाएंगे. मैं ड्राइवर को मतलब जिसको भी गाड़ी लेना है हाँ. तो इसमें कुछ फायदा है कि नहीं ये बताता हूँ. अच्छा भाई, तो ये कितना- बड़ा इन्फॉर्मेटिव है. ये बड़ी अच्छी बात कही आप. हाँ कितना अर्निंग कर सकते हैं दिन भर काम करके. है ना. हाँ तो इसके लिए मैं वीडियो कितना अर्निंग कर सकते हैं, कितना माइलेज देते हैं. हाँ माइलेज. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया जीने नहीं देगी, खाने नहीं देगी, पीने नहीं देगी, खेल कोई नया सुबह शाम कर प्यारे. नमस्कार भावांनो. तर तुम्ही बघू शकता मी कस्टमरला आता लगेच काढायला मदत करत होतो. तर आपल्याला भाई मित्र भेटला होता आपला. हो कॉलेजचा मित्र भेटला होता, त्यासोबत जरा टाइमपास झाला आपला. तर आपल्याला पडली एअरपोर्टची ट्रिप आता. तर एअरपोर्टला जाणार आहे मी. तर बघूयात रॅपिडोवर पडली. तर भेंडी दोन्ही साईड. कुठे ड्रॉप होतो मॅम, एअरपोर्टला होतं का. एयरपोर्ट में ड्रॉप था क्या. एयरपोर्ट में था ना. ओके.
पूरा 1 घंटा दिक्कत है अभी डिपेंड है ट्रैफिक के ऊपर. तर कस्टमरला झाला होता उशीर. कस्टमर बोलत होते जरा लवकर जाऊ शकतो का, तर मी बोललो त्यांना जरा बघू आता ट्रॅफिक नसेल तर, नाहीतर तुम्हाला लवकर पोहोचवतो एअरपोर्टवरती. ठीक आहे. तर एअरपोर्टवरती निघालो. इथं 26 किलोमीटर दाखवतं, कारण तो थोडा रस्ता फिरून दाखवत होता. तर आपण जेव्हा घेतो शॉर्टकट तेव्हा होतं डायरेक्ट 23 किलोमीटर. तर बघूयात. तर तुम्हाला दाखवतो फेर डायरेक्ट एअरपोर्टवरती ड्रॉप केल्यानंतर. हे बघू शकता एअरपोर्टच्या बाहेरचं आहे. हे जे आहेत भाई हे गाड्या लावून नाही देत इथं. लावल्यानंतर डायरेक्ट गाड्याला जॅक लावतात. जॅक म्हणते लॉक लावतात म्हणतात. गाडी काढा इथून. चाललो एअरपोर्टच्या बाहेर. ट्रिप तर पडलीच नाही आपल्याला अजून काही. ऊन खूप आहे. ते डोळ्यावर चमकतं म्हणून आपण गॉगल वेअर करतो नेहमी. आज पण केलाय. चला बघूयात ट्रिप पडते का आपल्याला. थोडं वेट करून, नाहीतर मग पुण्यामध्ये जायला लागणार आपल्याला. तर आपण टोटल 1 तास एअरपोर्टवरती थांबलो होतो, एअरपोर्टच्या पार्किंगला म्हणजे बाहेर. आणि तिथं 1 तास थांबलोय थोडं, म्हणजे खूप फ्लाईट आल्या पण आत्तापर्यंत आपल्याला एक पण ट्रिप भेटली नाही आहे. म्हणून आपण इथनं चाललो आहे आता. आणि आपल्याला एक ट्रिप भेटली म्हणजे बाहेरनं विमाननगरवरनं. एअरपोर्टमधनं ट्रिप भेटली नाही आहे. तिथंच मी नाश्ता पण केला मस्तपैकी. अंडा बुर्जी खाल्ली. तिथं असे स्टॉल लागतात खूप सारे पार्किंगच्या इथं. तिथं नाश्ता केला. आणि तिथून मी 1 तास टोटल ऑनलाईन होतो. तर तिथनं मला एकही ट्रिप पडली नाही आहे. तर मी आता ऑनलाईन आलो रॅपिडोवरती आणि मला विमाननगरवरनं ट्रिप पडली. तर मी त्या साईडला चाललो आणि तिथनं मी पिकअप करून कस्टमरला पिंपरीमध्ये सोडायचं आहे. तर बघूयात आता कस्टमरला पिकअप करूयात. लोकेशनवर चाललं तिथं. नमस्कार भावांनो. तर आपण चॅलेंज घेतला होता की तुम्ही कॅब चालवून ओला उबेरमध्ये खरंच महिन्याला 50 ते 60 हजार अर्निंग करू शकता का. तो काल आपला पहिला दिवस होता ना. काल आपण टोटल 12 तास जॉबवरती होतो. म्हणजे 11 वाजता गेलो ना आपण, तसं पण 12 वाजेपर्यंत ऑनलाईन होतो काल. तर त्यामुळं आपल्याला काल व्हिडिओ पोस्ट करता नाही आली. तर हे बघू शकता कालची अर्निंग. आपण स्क्रीनशॉट देतो मी याच्यावरती बघा. रॅपिडोमध्ये आपण 1370 रुपयाचे मतलब 1376 रुपयाची ट्रिप्स मारली आहे. आणि उबेरवरती बघू शकता तुम्ही टोटल 1800 रुपयाची अर्निंग झाली आपली. तर टोटल बघू शकता 3200 रुपये आपली अर्निंग झाली. त्याच्यामध्ये आपला 1000 रुपयाचा CNG गेलाय. तर टोटल आपण काल 12 ते 13 तास काम केलंय. तर 12 ते 13 तास काम करून आपल्याला फक्त 2200 रुपये हातात आहेत. त्याच्यामध्ये आपला रेंट पण आहे गाडीचा आणि बाकीचा किरकोळ खर्च केला तर सगळं मिळून माझ्या हातामध्ये 1500 रुपये उरतात आहे. तर बघू शकता आपण काल 12 तास काम केल्यानंतर आपल्याला फक्त 1500 रुपये प्रॉफिट झाला आहे. तर तुम्ही सांगा की कसा आहे ओला उबेरचा रेट. तर काल खूप कमी रेट होता. काल आपल्याला 12 आणि 13 रुपयाचा रेट होता. तरी आपण ट्रिप्स मारलेत. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेलच. आज परत आपण होईल तेवढं ट्राय करणार आहे की जास्त आपण अर्निंग करूयात. तर ठीक आहे. आपण आज पण 12 तास काम करणार आहे. बघू आज किती होतंय. आज 12 तास तर होणार नाही आहे मोस्टली, कारण आपण काल खूप वेळ ऑनलाईन होतो. तर आज तर लेट झाला. आज 11 वाजलेत. आपण अजून गेलो नाही आहे गाडीवरती. तर आता जाणार आहे आपण गाडीवरती. तर बघूयात आता किती होतं. आणि आजची अर्निंग पाहण्यासाठी या पेजला फॉलो करा. इंस्टाग्रामच्या बायोमध्ये यूट्यूबची लिंक दिली, तिथे जाऊन सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा की आजची अर्निंग प्रॉफिटमध्ये होईल का, किंवा कालची झाली आहे का. तर भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. जय महाराष्ट्र.